गॅसवर बनवलेले नागलीचे पापड इतके छान होतील असं आम्हालाही वाटलं नव्हतं. एक दिवसाची मेहनत आणि वर्षभराची चव. आज बनवतोय नागलीचे पापड. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी पूनम. पण त्याआधी दिवसाची सुरुवात तर गरम गरम चहाने झालीच पाहिजे. सकाळी उठल्यावर चहाचा कप मिळाला की कामाची ऊर्जा वेगळीच असते. आज खूप काम असणार होतं म्हणून आधी निवांत चहा करून घेतला. चहा वगैरे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं बाहेरचं वातावरण बघणं. कारण की पापड वगैरे बनवायचे म्हटलं तर बाहेरचं वातावरण कसं छान पाहिजे. बाहेरचं वातावरण तर एकदम छानच होतं. पण त्याआधी आम्ही आता सगळी कामं सोडून पहिले पापडांची लगबग चालू झाली होती आमची. आता नागलीचे पापड करायचे म्हटलं ते एकसाथ करता येत नाही. त्याला सारखं प्रमाणामध्ये वाटून घ्यावं लागतं. मग आई तेच करत होती. आणि नंतर बघा गॅसवर आईने पातेलं ठेवलं होतं. आता आम्ही मुद्दामूनच मोठं पातेलं घेतलं होतं आणि याच्यात आई मला म्हणत होती की एक काय म्हणता आपण जग येते पाणी जास्त घ्यायचं असतं. कारण की जर कमी पडलं तर नंतर परत गरम करायची गरज पडत नाही. नंतर बघा सगळ्या वस्तू मला सांगत होती. मी हे घेतलंय छान प्रमाणात. तिने सगळं काढून घेतलं होतं आणि याच्यासाठी सगळं माप एकदम बरोबर लागतं तेव्हाच पापड ऍक्युरेट बरोबर होतात. जिरं आणि ओवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं. नंतर भावाला सांगून आम्ही गॅस खाली उतरवून घेतला. कारण की सिटीमध्ये राहत असल्यावर कुठे आली हो चूल. त्याच्यामुळे आता आपल्याला पापड तर बनवायचेच आहे. त्याच्यामुळे आपला गॅस कधी कामात येणार. आणि बघा आईने जेवढं पाणी गरम केलं होतं आता हे सगळं माप हे जे एक गंजी आहे त्याच्यानुसारच घेतलेलं होतं. आणि एक गंजी एक्स्ट्रा पाणी तापलं होतं त्यामुळे ते आईने काढून घेतलं. नंतर जेवढं काही मटेरियल होतं ते सगळं पाणी उकळल्यानंतर थोडंसं गरम झाल्यानंतर टाकायचं. आणि सगळ्यात महत्वाचं हिंग पण असतं ते व्यवस्थित आईने माप करून टाकलं होतं. आणि आता हे पाणी उकळू द्यायचंय छान. नेमकं आज आमचं असं झालं होतं की आमचा गॅस थोडासा कमी चालत होता आज. त्याच्यावर झाकण वगैरे ठेवून द्यायचं आणि जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत वाट बघायची. आता इथे बसल्या बसल्या आईच्या माझ्या काही गप्पा चालू होत्या. हे दे ते दे बऱ्याच गोष्टी असतात ज्या हाताशी लागतात जेणेकरून पटकन आपल्याला करता येईल. मग आई ते चेक करून बघत होती पण अजूनही काही पाणी उकळलं नव्हतं. थोड्या वेळानंतर पाणी उकळलं. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे पीठ आहे आता तुमचं जे आणि सगळं आपण एक साथ करत नाही. आम्ही साधारण 5 किलोची पापड करत होतो. त्याच्यामध्ये गाळून वगैरे वेगळं निघतं. हे ज्याला आपण नेहमी पापड करतो त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असतं. नंतर थोडे थोडे करून आई पीठ टाकत होती. आता असं केल्यामुळे काय होतं की गुठळा होत नाही. मग थोडं थोडं करून पीठ टाकलं आणि हे पीठ छान पसरवून दिलं व्यवस्थित हलक्या हाताने. आणि त्याच्यावर परत आईने झाकण ठेवून दिलं होतं. 2-4 मिनिटं वाट बघितल्यानंतर आता हे पीठ खिशी घेण्यासाठी एकदम तयार होतं. मग आता सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट काम म्हणजे खिशी घेणं. की ज्याच्यासाठी 2 माणसं लागतातच आणि खूप पक्क पकडावं लागतं कारण की समोरच्याला जोर लावावा लागतो त्याच्यासाठी. आणि जर तुम्ही व्यवस्थित हे केलं नाही तर त्याच्यात गिठळ्या जर पडल्या तर मग ते काय परत होत नाही. आणि आम्ही मोठं पातेलं याच कारणामुळे घेतलं होतं की आपण की मोकळं आपल्याला व्यवस्थित खिशी घेता येईल असं. बघा इतकं जोर लावत होतो आम्ही दोघींचं पण चाललं होतं. पकडणाऱ्याला पण जोर लावावा लागतो आणि जो खिशी घेतो त्याला पण. त्याच्यात खरंच खूप घामेघूम होऊन जात होतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला इतका प्रचंड घाम येतो की त्याच्यामध्ये अजूनच एवढा जोर लावल्यानंतर अजूनच घामाघूम झाले होते. आणि बघा असं दोघींचं आम्ही आलटून पालटून आम्ही खिशी घेत होतो जेणेकरून परफेक्ट असं आम्हाला सगळ्या गोष्टी जमतील. आणि माझा तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. कारण की मी आतापर्यंत फक्त पापडांचं पीठ खाल्लं किंवा पापड केलेले आहेत. असं खिशी वगैरे घ्यायचं मला कधी पसंत आला नव्हता. आणि मी आईला यावर्षी मुद्दामून म्हटले होते की आई मी येईन तेव्हाच आपण पापड बनवू असं. बघा नंतर आम्ही गॅसवरून ते उतरवून घेतलं आणि नंतर ह्या ज्या कडप्प्याची भिंत होती तिथं आम्ही जोर लावला कारण की गॅसवर जास्त जोर लावला. हे सर्व एकजीव झाल्यानंतर बारीक गॅसवर परत आपल्याला थोडं शिजू द्यावं लागतंय आणि आम्ही थोडंसं शिजू दिलं. आणि खूप छान असा वास मस्त येत होता. त्याचा स्मेल खूप भारी येत होता. आणि आता आम्ही मस्त आता पापड करायला बसत होतो तर आईने थोडंसं जे गरम गरम पीठ आहे ते पिशवीत घातलं होतं. याला छान मळावं लागतं. छान मळल्यानंतर अशा मऊ अशा याच्या लाट्या तयार होतात. आणि मी आता आम्ही दोघे मायले की बसलो होतो. आता हे पापड आई लाट्या करणार होती आणि मी मस्त अशी दाबणार होती. आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी दाखवत होतं की आईने हे कागद वगैरे सगळे कट करून ठेवलेले होते. मग आता नवीन नवीन पापड असल्यामुळे पहिले 1-2 काकड्यांना तेल लावावं लागतं. आणि आई म्हणत होती की हे आपली जी खिशी घेतली गेली ती खूप छान झाली. हाताला बिलकुल चिटकत नाही आणि कागदाला सुद्धा एवढी चिटकत नव्हती बिलकुल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई याच्यामध्ये थोडे पापड लाटून घेत होती कारण की एकसारखा पापड दिसतो म्हणून. आणि खरंच बघा मोठा आणि छान असा पापड झालेला होता. मस्त पटापट आता मी दाबत होते व्यवस्थित आणि आई लाटून घेत होती. आणि आमच्या गप्पा मारत मारत या गोष्टी चालल्या होत्या. आता नंतर उन्हामध्ये हे काम असतं की आता हे पापड वाळवायचे पण होते. अगोदरच्या बाया हे पापड जे आहे ते लाटून घ्यायचे आणि त्याच्यासाठी हे पीठ जे असतं ही जी खिशी आपण घेतो हे खूप शिजू द्यावं लागतं. पण हे किती भारी आहे ना की थोडं दमतं माणूस 2-3 दिवस पण वर्षभरासाठी आपल्याला असे पौष्टिक असे नागलीचे पापड खायला मिळतात. आणि खरंच कोणी लावलं असेल असं डोकं की हे वर्षभर हे वाळवण वगैरे बनवायचं आणि वर्षभर ते आपल्याला खाण्यासाठी तयार असतं. आणि नागलीचे पापड भाजून पण छान लागतात आणि तळून पण छान लागतात. आता हे पापड आमचे बरेच उशीर झाले कारण की 2-3 दिवसापासून नुसतं ढगाळ वातावरण होतं. आणि आईला खूप टेन्शन होतं की आपण पापड करायचे आणि पाऊस येतो की काय. पण उशीर या कारणास्तव झालं कारण की माझी बहीण जी आली होती तिचं जे बाळ होतं त्याने आम्हाला बिलकुल हे काम करू दिलं नसतं. कारण की याला सतत आवरायचं आणि मशीन वगैरे जड असतं चटका वगैरे लागला. या भीतीमुळे आम्ही जवळपास 8-10 दिवस आमचे असेच वाया गेले.
आम्ही पापडांचं नंतर ते गेल्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपण पापड करूयात. आणि फायनली तो दिवस आमचा आलेलाच होता. आता हे काय आमचं एका दिवसात होणार नव्हतं, कंटिन्यू आम्हाला 2-3 दिवस लागणार होते. आणि आईची ही सगळ्यात बेस्ट ट्रिक आहे बरं का, तुम्ही पण कधी जर पापड करणार, थोडासा हलका हात लावून घ्यायचा. पापड खूप एकसारखा होतो. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, एवढ्या उन्हामध्ये आम्हाला दोघींना पापड टाकायचे होते. पापड टाकायला एकदम सोपे असतात, पण उन्हामुळे खूप जीव कसा तरी करतो. आणि पापडांचा कलर तर बघा किती सुरेख आलाय ना. एक नंबर पापड झाले होते बघा, इतके छान मोठे मोठे पापड झालेले होते. आणि लाटल्यामुळे तर खूप सुंदर वाटत होते ते, अजून एकसारखे दिसत होते. आता यात काहींना कसं वाटतं की बरोबर दळलेलं दिलं राहत नाही, किंवा बरोबर दळलं तरच छान होतात, किंवा मग नागली चांगली असली तरच छान होतात. पण असं काही नसतं. सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर पापड एकदम परफेक्ट होतो. कसं आहे, चांगलंही दळून दिलं पण त्याच्यात जर आपण व्यवस्थित प्रॉपर जर मसाले वगैरे जे असतात त्याच्यामध्ये जे मटेरियल टाकायचं असतं ते जर व्यवस्थित टाकलं नाही, किंवा छान शिजवलं नाही, तरी पण प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे पापडमध्ये टेस्ट वगैरे मध्ये खराब येऊ शकतात. आता प्रत्येकाचं तो थिंकिंग झालं की दळलं नाही व्यवस्थित किंवा दळलं गेलं याच्यावर काही परिणाम होत नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे याच्यामध्ये, तरच परफेक्ट असं होतं. आता याच्यात आमची नागली पण छान होती, दळलेलं पण व्यवस्थित होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बनवणारी जी होती ती एकदम छान होती. आईने अशी कोणती गोष्ट बनवली आणि ती फ्लॉप जाईल असं तर होतच नाही. छान बनवते आई. आम्हाला साधारण 3 दिवस लागले होते हे पापड सगळे बनवायला. आणि मला थोडीशी भूक लागली होती, त्याच्यामुळे पॅटीस मागवले होते. आणि नंतर परत संध्याकाळी आता हे पापड जे असतात हे टाकल्यानंतर आपल्याला एका साईडला करायला लागतात. आता लागल्या याच्यासाठी 2 खाटी होतात, पण वाळल्यानंतर ते एका खाटीवरही बसून जातात. नंतर आमच्या समोरच्या मावशी मदतीसाठी आलेल्या होत्या. त्यांनी बरेच पापड आम्हाला वाळू घालू लागले. आणि बघा इतके छान पापड दिसत होते. अशा प्रकारे आजचे नागलीचे पापड तयार झाले. खूप मेहनत लागते, पण शेवटी तयार झालेले पापड पाहून सगळी मेहनत सार्थकी लागल्यासारखी वाटते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.